ला बळी पडून जे आहे हे मतदान जे आहे इखट्टा मतदान जे आहे हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलं आणि त्याच्यामुळे जो आहे तो त्यांचा विजय जो हा झाला असेल, पण ही टेम्पररी गोष्ट आहे, हा परमनंट अरेंजमेंट नाही. इथे लोकांची दिशाभूल जी आहे ही करून तुम्ही मतदान मिळवलेलं आहे. लोकांची दिशाभूल जी आहे ते एकदा करू शकतो, वारंवार जे आहे लोकांची दिशाभूल जी आहे तिथे होत नसते. आणि येणाऱ्या विधानसभेला जे आहे हे महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार जे आहे निवडून येतील आणि पुन्हा महायुतीचं सरकार जे आहे महाराष्ट्रामध्ये येईल. वरळीमध्ये पण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात त्यांना जे मत हवं होतं तेवढं मिळालं नाही असं सांगितलं. वरळीमध्ये तर त्यांना अपेक्षा होतं की 40,000पेक्षा जास्त मताधिक्य मिळेल, पण लोकांनी त्यांची जागा जी आहे ती दाखवून दिली. तिथे फक्त 6,000 मताधिक्यांवरती ते आले. आणि मला वाटतं त्यांना जे वाटत होतं की मराठी माणूस जो आहे तो त्यांच्याबरोबर आहे, पण मराठी माणूस जो आहे तो खऱ्या अर्थाने जो आहे शिवसेनेच्या बाजूने, धनुष्यबाणाच्या बाजूने जो आहे हा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बाजूने उभा राहिला आणि त्यांनी ते जे आहे मतपेटीतून जे आहे दाखवून दिलं. आणि म्हणूनच 19% जो वोट शेअर आहे जे मतदान शिवसेनेला पडायचं त्याच्यातून 14.5% जे आहे हे मतदान जे आहे खऱ्या शिवसेनेला, धनुष्यबाणाला इथे पडले. आपण जर बघितलं तर सुषमा अंधारे यांनी आरोप केला की शिक्षण मतदारसंघात पैसे वाटप त्यांच्या लोकांनी केले असतील, त्यांच्याच लोकांनी जे आहे कुठे कुठे जे आहे पैसे वाटण्याचं काम जे आहे ते चालू आहे त्यांचं. मला वाटतं ते त्यांच्या लोकांना जर सांगितलं जे आता उभे आहेत कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये तर ते बरं होईल. हा शेवटचा प्रश्न, वरळीत कमळ फुलणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले, काय सांगा? आता ते बघा, पुढच्या वेळेस वरळीमध्ये ते उभं राहतात का नाही तोच एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. का दुसरा मतदारसंघ शोधतात घाबरून.